नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला विषय आहे की पवित्र पोर्टल. आणि पवित्र पोर्टलवर आता शिक्षक भरती जाहिरात येऊ लागलेली आहेत आणि जाहिरात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 8 तारखेपासून आपल्याला मुदत दिली होती 11 तारखेपर्यंत की प्राधान्यक्रम निवडायची. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना OTP येत नाही. आणि OTP नाही आल्यामुळे काय झालं की प्रत्येकाच्या नावाखाली जे याद्या आलेल्या आहेत, म्हणजे ज्या संस्थेच्या याद्या आल्या, त्या शाळेच्या याद्या आल्या, ते दिसत नाहीत. आता काय काय जणांना याद्या दिसत आहेत, काय काय जणांना दिसत नाहीत. आता ज्या विद्यार्थ्यांना याद्या दिसत आहेत, म्हणजे कसं झालंय, समजा विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू ह्या दोन ह्याच्यामध्ये असणार आहेत. आणि पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचं आपल्या भरती प्रक्रियेमध्ये समावेश होणार आहे. आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही 9वी 10वीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला कशा प्रकारे याद्या आलेल्या आहेत. तर 9वी 10वीसाठी ज्या तुमच्या जागा आहेत, मराठी असेल किंवा विज्ञान असेल, गणित असेल, जर तुम्ही ज्या विषयाचा फॉर्म भरला असेल त्या विषयाच्यानुसार तुम्हाला तिथे जागा पडलेल्या आहेत. काही जणाला 100 जागा आलेत, काही जणांना 200 आलेत, काही जणांना 10 आलेत, काही जणांना 20 आलेत. ह्या 9वी 10वीसाठी आलेत. परत त्यानंतर विथ इंटरव्ह्यू म्हणजेच जिल्हा परिषद किंवा विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जिल्हा परिषद किंवा इतर तुम्ही हे फॉर्म भरला असेल त्याला देखील कोणाला 200 आलेत, कोणाला 300 आलेत. पण अजून बरेच जणांचा प्रश्न आहे की आम्हाला ही आलं नाही, OTP आलं नाही, काय आलं नाही. पण आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये काळजी करू नका. त्या भरती प्रक्रियेमध्ये आणखी मुदतवाढ दिलेली आहे. आता विषय असा आहे की ज्यांना इंटरव्ह्यू ही येत नाही, OTP येत नाही, त्यांनी काय करायचं आणि कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे. आता 2 दिवस मुदत वाढलेली आहे, म्हणजे 13 तारखेपर्यंत मुदत वाढलेली आहे. ह्याच्या पुढे मुदत वाढणार नाही, हे देखील लक्षात घ्या. आणि मुदत वाढली त्याविषयी काय झाला आहे, तर मुदत वाढल्यामुळे फायदा काय झाला की ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत OTP आला नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या ब्राउझरमध्ये जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह ह्या पूर्णपणे माहिती दिली आहे, त्यानंतर 4:30 वाजता मुलाखतीशिवाय, म्हणजे ह्याच्या पूर्ण परिपत्रक काढलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, दिनांक 8/8/2000 अखेर रोजी मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह, आज दिनांक 9/8 रोजी मुलाखतीशिवाय मुलाखतीसह. त्यानंतर संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांसाठी अडचणी येऊ नयेत यासाठी प्राधान्यक्रम निवडण्याकरिता मुदत दिनांक 11/8 ऐवजी 13/8 रोजी दिलेली आहे. म्हणजे 2 दिवस मुदत वाढ दिलेली आहे मित्रांनो. ही तुम्ही बघू शकता, ही 2 दिवस आपल्याला मुदत वाढ मिळालेली आहे. आणि मुदतीचा आपल्याला फायदा होणार आहे की ज्यांना OTP येत नाही त्यांनी काय काय करायचं हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. जर व्हिडिओ चॅनलवर नसेल तर आज आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पवित्र पोर्टल संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहे. तुमचा जोपर्यंत तुम्ही नोकरी लागत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे कशा प्रकारे ह्याच्यामध्ये काय काय करायचे. तर मित्रांनो, प्राधान्यक्रम देत असताना तर कशा प्रकारे लॉक करायचे, लॉक करण्यात यावे. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्याचं ही होत आहे, समजा ज्यांना OTP आला आहे, ज्यांचं लिस्ट आलेली आहे, ज्यांच्या नावाखाली यादी आली, त्यांनी कुठलाही विचार न करता आपल्या जे कशा प्रकारे क्रम द्यायचा आहे सल्लागारांना विचारून, किंवा तुमचे कोण मार्गदर्शक असतील, कुठले शिक्षक असतील, किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात संबंधित आहे त्या शिक्षकांना विचारून तुम्ही ती प्राधान्यक्रम निवडू शकता आणि लॉक करू शकता. ज्यांचा OTP येत आहे त्यांनी लवकरात लवकर लॉक करून घ्या, कारण की आता मुदत 2 दिवस दिली, ह्याच्या पुढे मुदत वाढणार नाही, हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं. तर मित्रांनो, ही लॉक करण्यात यावी. त्यानंतर पवित्र पोर्टल मध्ये उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी अथवा अडथळा येत असल्यामुळे व लॉक करण्यासाठी अडथळे येत असते, OTPवर क्लिक केल्यानंतर OTP लगेच येतो, परंतु मोठ्या प्रमाणात उमेदवार लॉग इन करत असल्याने, कारण की बरेच जण आता जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांना पवित्र पोर्टल आहे, ते प्रत्येक जण त्या पवित्र पोर्टलवर लॉग इन करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे साईड एवढ्या मोठ्या प्रमाणात लोडवर आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर तुम्ही लॉग इन करत असाल तर रात्री 10च्या पुढं, 10च्या 1 ते 2च्या दरम्यान, म्हणजे 10, 11, 12 ह्या 3 ते 4 तासात आपण प्रयत्न करायचा रात्री मोबाईलवर. जर तुम्हाला माहीत असेल कशा प्रकारे लॉग इन करायचे, पवित्र पोर्टल 2025 रिक्वायरमेंट ही ह्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा ID आणि लॉग इन पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. ते देखील तुम्ही टाकला. जर तुम्हाला कशा प्रकारे लॉग इन करायचं, रात्री 10 ते 2च्या दरम्यान हे तुम्ही लॉग इन करू शकता. ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकता. म्हणजे चांगल्या प्रकारे तिथं साईट जरा धीमी चलते, म्हणजे लोडवर चलते, पण जरा व्यवस्थित सुरळीत चालू शकते रात्री. कारण की रात्री जरा आता दिवसा कसं असते, कोणी उठते आणि प्रत्येकजण तेच बघत असते, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्हाला रात्रीच्या वेळेस तुम्ही आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत कधी करू शकताय. परत त्यानंतर OTP येतो, परंतु मोठ्या प्रमाणात लॉग इन करत असल्यामुळे OTP दिसून येत नाही. तर OTP येत आहे, पण आता काय करायचं, तुम्हाला OTP जर नसला आला तर ईमेल ID मध्ये देखील OTP येत असतो. तर ईमेल IDच्या स्पॅममध्ये जायचं, म्हणजे जीमेलच्या सेटिंगमध्ये जाऊन स्पॅममध्ये जाऊन बघा तुम्ही. जर तो OTP आला तर तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये होणार आहे. जर येत नसेल तर तुम्ही मोबाईल एकदा फ्लाईट मोडवर टाकून काढा, कारण की जर तुमचं कुठलं मेसेज असेल ते देखील चेक करा. कुठं OTP कसा आहे, असं येतो की येऊन जातो पण कळत नाही, परत 2-3 तासांनी दिसतो आपल्याला OTP आला होता असं दिसतंय. त्यानंतर मग या उमेदवारांना काय करायचंय, तर ब्राउझरमध्ये जायचं आहे, हिस्ट्री क्लिअर कॅप्चा क्लिअर करायचा आहे. हिस्ट्री आपली असते ब्राउझरमधली, ती काय करायचं, क्लिअर कॅप्चा करायचा, म्हणजे ती फ्रेश होते. आणि त्यानंतर हे केल्यानंतर त्यानंतर लगेच OTP टाकण्याचा प्रयत्न करावा. जर तरी भी येत नसेल तर मग
कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ते करू शकता. तर मोबाईलवर तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं, कारण की तिथं कॉम्प्युटरमध्ये गेलं की त्यांना दुसरी कामं असतात. त्याच्यामुळे तुमचं ते ओ-टी-पीच बघत बसत नाही. ते मग काय करतात, आपल्या मोबाईलवर आपण लॉग इन करायचा प्रयत्न करायचा आहे आणि टायमिंग तुम्हाला सांगितलं की रात्री 10च्या पुढं आणि 2च्या मध्ये ह्या 2-3 तासामध्ये आपला ओ-टी-पी येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला याद्या बघू शकतात. कारण की आता बऱ्याच जणांना याद्या पडलेल्या आहेत. आता काही-काही जणांना 100 आता कसं आहे, लॉक करायची किती शाळा लॉक करायच्या आपल्याला तुम्हाला सांगतो. तर 150 एका उमेदवाराला 150 शाळा लॉक करायच्या आहेत, लक्षात घ्या. जर आता कोणाला 600 देखील शाळा पडल्या आहेत. पण त्यांना फक्त त्यातल्या 150 शाळा लॉक करायच्या आहेत. 100 शाळा ह्या विथ इंटरव्ह्यूच्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या आहेत त्या 50 शाळा लॉक करायच्या. म्हणजे अशा 150 शाळा लॉक करायच्या हे देखील लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये 1 महिना ह्याच्यामध्ये प्रोसेस चालणार आहे. अजून 1 महिना ह्याच्यामध्ये प्रोसेस चालू शकते. आता लॉक केल्यानंतर त्यानंतर तुमच्या याद्या पडणार. तुमची निवड या कुठल्या शाळेत होणार तेव्हा तुम्हाला कळणार की तिथं तुमच्या एका नावाखाली किती शाळा येतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथलं कॉल येणार. ते तुम्हाला कळून जाणार की भरती प्रक्रिया कशाप्रकारे आहे. ह्या सगळ्या संपूर्ण माहितीसाठी आजच आपली YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.